नमस्कार मित्रांनो, जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन विषय घेऊन आलो आहे. विषयाचं नाव आहे जगाला नाही तर स्वतःला सिद्ध करा. बऱ्याच वेळा मित्रांनो, तुम्हाला काही लोक तुमच्यावरती शंका घेतील, संशय घेतील. काम करत असताना, काही चांगल्या गोष्टी करत असताना तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील आणि तुम्हाला त्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. तेव्हा आपण खचून न जाता आपण त्यांच्या टीकेला उत्तर कसं द्यायचं आहे, तर टीकेला उत्तर हे आपण आपल्या कार्यातून द्यायचं आहे, आपल्या चांगल्या कामातून द्यायचं आहे, आपल्या प्रगतीतून द्यायचं आहे. जेव्हा आपली प्रगती होत असताना काही लोकांना असं वाटतं की याची प्रगती होते तर ते काहीतरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रगती केली असणार, अशा पद्धतीने आपल्याबद्दल काही लोक शंका घेत आहेत. किंवा आपल्या कधी कधी आपल्या कार्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका येते. तर साहजिकच आहे, येऊ देत, त्यांना आपल्याबद्दल शंका घेऊ देत, पण त्यांच्या शंकेला, त्यांच्या टीकेला उत्तर जर द्यायचं असेल तर तुमचं कर्तृत्ववान तेवढं चांगलं असलं पाहिजे. आपण कार्य चांगलं केलं पाहिजे. तर कार्य करतोय आपण, पण कार्य करत असताना इतरांना कोणतेही दुःख झाले नाही पाहिजे आणि आपल्या हातून सतत चांगले कार्य घडलं पाहिजे. इतरांच्या उपयोगी येण्यासाठी आपण काहीतरी चांगले कर्म केलं पाहिजे. ते खूप गरजेचं असतं. आणि असे कर्म करत असताना सुद्धा खूप लोक आपल्याला अडवतील, खूप लोक आपल्यावरती टीका करतील, आपल्याला त्यातून, त्या कार्यातून मागे घेण्या इतपत आपल्यावरती टीका करतील. पण आपण आपले कार्य चालू ठेवायचे, आपले काम चालू ठेवायचे. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे, खूप छोटी गोष्ट आहे, पण आयुष्य बदलवून टाकणारी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. एका जंगलामध्ये एक साप नुकताच पाहुरलेला असतो आणि समोरून एक काजवा त्याच्या जातो आणि साप त्याच्या पाठीमागे धावत राहतो. काजवा घाबरतो, इकडे तिकडे ओढत राहतो तो. आणि मग तो सापाला विचारतो की मी तुझे काय नुकसान केले का, मी तुला काय त्रास दिलाय का, त्यावर साप म्हणतो नाही. बरं, मग मी तुझं भक्षण आहे का, नाही. तिसरा प्रश्न त्याला विचारतो सापाला काजवा की मला खाल्ल्यानंतर तुझं पोट भरेल का, तो साप म्हणतो नाही. मग तो मला मारण्यासाठी काय एवढं धावतोय माझ्या पाठीमागं, तुला माझी शिकार का करायची आहे. तर सापाने जे उत्तर दिले, तो साप काजव्याला म्हणतो की तू माझं भक्षण नाही, तू माझं काही नुकसान केलेलं नाही, तुला खाऊन माझं पोटही भरणार नाही, परंतु तुझी जी चमक आहे ती चमक माझ्या डोळ्यात चलते, ते मला आवडत नाही. मित्रांनो, त्या सापाने दिलेलं उत्तर खूप आपल्या वास्तविक जीवनाशी जोडलेलं आहे. आयुष्य जगत असताना, काही चांगले कर्म करत असताना, चांगले काही कार्य करत असताना असे साप आपल्या वाटेत नक्की येतील. ते तुम्हाला अडवतील, तुम्हाला त्यातून निरुत्साही करतील, टोकतील तुम्हाला. पण अशा सापापासून तुम्ही सावध राहा. आणि अशा टोकणाऱ्या सापापासून जर तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे, पण उत्तर देत असताना तुम्हाला तुमच्या टीकेला उत्तर द्यायचं आहे, ते तुमच्या प्रगतीतून द्यायचं आहे, तुमच्या कार्यातून द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला कुठलंही भांडण करायची गरज नाही किंवा त्याला भांडत बसायचं नाहीये. मला सांगा, काजवा त्याच्यासोबत भांडत बसला का, नाही. तो चमकतच राहतोय. तो सापाच्या टीकेला उत्तर तो असंच देत नाही, तो देतोय, चमकून देतोय उत्तर. तो चमकायचं त्याने बंद केले का, नाही. सूर्याला आपण नाव ठेवले, खूप तळपतोय, खूप ऊन, कडक ऊन देतोय, खूप गरमाई पैदा करतोय, म्हणून त्यानं एक उगवायचं बंद केलं नाही त्याने. तो सूर्य उगवतो, मावळतो. तसाच काजवा पण आहे. सापाने त्याला सांगितलं की तुझी चमक मला खूप चलते माझ्या डोळ्यात, पण त्यानं चमकायचं थांबवलं नाही. तो चमकतोय, तो मनसोक्त जगतोय. आणि त्याच्या सापाच्या टीकेला उत्तर त्यानं चमकून दिले. तसंच आपण सुद्धा आपल्या वास्तविक जीवनात जगत असताना आपणही आपल्या कार्यातून चमकून
जे टीका लोक करतायत त्या लोकांना आपण उत्तर द्यायला शिकलं पाहिजे, दिलं पाहिजे. भांडत बसायची गरज नाही त्यासाठी. त्यासाठी तुमचं एकच काम आहे की तुम्ही कार्य चांगले करा, तुमचं कार्य सतत कायम चालू ठेवा. तर हे खूप पॉझिटिव्ह आहे. आणि अशा मला असं वाटतं की आयुष्य जगत असताना अशा सापापासून मित्रांनो सावध राहा. असे साप अवतीभोवती खूप असतात. दिसताना खूप चांगले दिसत आहेत, लोक आपलं कौतुक करतायत आणि त्यांना जी आपली चमक आहे, आपली जी प्रगती आहे त्यांच्या डोळ्यात खुपते, चमकते. मग अशा टीकाकारांना एकच मी सांगेन या ठिकाणी आवर्जून तुम्हाला की अशा टीकाकारांना उत्तर देत असताना तुमच्या कार्यातून द्या, तुमच्या कामातून द्या, तुमच्या प्रगतीतून द्या. आणि मला असं वाटतं हेच त्यांच्यासाठी योग्य उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा आपण भेटूयात. धन्यवाद.